नमस्कार. चला तर मग आज महाराष्ट्राच्या अशा काही कोपऱ्यांमध्ये जाऊया जिथे दिवसा इतिहास बोलतो पण रात्र झाली की फक्त कुजबूज ऐकू येते. हा एक प्रवास आहे अशा ठिकाणांचा जिथे भीती सावल्यांमधून बोलते आणि भूतकाळ आजही जिवंत आहे. पण थांबा, पुढे जाण्याआधी एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. खरंच धाडस आहे का? कारण आता आपण जे काही ऐकणार आहोत त्यासाठी फक्त उत्सुकता असून चालणार नाही, थोडं धाडसही लागेल. जरा विचार करा. रात्र झाली आहे. चारी बाजूला एकदम शांतता. फक्त वाऱ्याची सू सू अशी सळसळ. आणि जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकतोय ना, तसतसा तो अंधार अजूनच गडद होतोय. आणि या शांततेत, या गडद अंधारात कोणीतरी अगदी एकटा आहे. चला या एकाकीपणाच्या आणि भीतीदायक अनुभवांना थोडं जवळून पाहूया. आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा महाराष्ट्राचे किल्ले. अहो, या किल्ल्यांच्या भिंतींनी जितका पराक्रम पाहिलाय ना, तितकीच किंबहुना त्याहून जास्त वेदना अनुभवलीय. आणि काही वेदना इतक्या खोल असतात की त्या आजही तिथेच रेंगाळतात. सुरुवात करूया पुण्याची शान शनिवार वाड्यापासून. दिवसा हा वाडा पेशव्यांच्या शौर्याची गाथा सांगतो, पण जसजशी रात्र होते तो एका भयकथेत बदलतो. असं म्हणतात की या भिंतींमध्ये आजही एक आवाज घुमतो, एका लहान मुलाचा, मदतीसाठी मारलेला आर्तट्टा हो. काका, मला वाचवा. पण हा आवाज कोणाचा आहे आणि तो आजही तिथे काय ऐकू येतो? ही गोष्ट आहे पेशव्यांच्या घराण्यातल्या एका लहान राजकुमाराची, नारायणरावाची. सत्तेच्या लालसेपायी त्याच्या जवळच्या माणसांनी त्याचा विश्वासघात केला. तो बिचारा जीव वाचवण्यासाठी संपूर्ण वाड्यात धावत होता. काका, मला वाचवा म्हणून ओरडत होता. पण त्याला कोणी वाचवलं नाही. आणि म्हणूनच म्हणतात की पौर्णिमेच्या रात्री त्याचा तोच आवाज, तीच किंकाळी आजही वाड्याच्या भिंतींमधून ऐकू येते. आता पुण्यातून निघून आपण जाऊया दौलताबाद किल्ल्याकडे. हा किल्ला त्याच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे, पण त्याच्या आत एक असं रहस्य आहे जे आत जाणाऱ्याला चक्रावून टाकतं. ही गोष्ट आहे अशाच एका ग्रुपची जे काहीतरी रोमांचक अनुभव घ्यायला किल्ल्यात गेले होते. पण जसं ते आत जात होते त्यांना एक विचित्र गोष्ट जाणवत होती. ते फिरून फिरून पुन्हा त्याच वळणावर येत होते. जणू काही तो किल्लाच त्यांना चक्रव्यूहात अडकवत होता. आणि इतकंच नाही तर त्यांना पावलांचे आवाज ऐकू यायचे. पण मागे वळून पाहिलं की कोणीच नाही. आणि मग एक प्रश्न मागे उरतोच की ते खरंच रस्ता विसरले होते की कोणतीतरी अज्ञात शक्ती त्यांना मुद्दामहून फिरवत होती. किल्ल्यांच्या त्या दगडी थंड भिंतींमधून आता आपण बाहेर पडूया आणि जाऊया मोकळ्या निसर्गात. पण इथली शांतता नेहमीच सुखद असेल असं नाही बरं का. कधीकधी ती खूप भयाण असू शकते. रायगडाचं ते घनदाट जंगल. कल्पना करा, मध्यरात्रीची वेळ आणि एक माणूस एकटाच त्या जंगलातनं चाललाय. सोबत फक्त एक टॉर्च आणि त्याची हिंमत. तो चालतोय आणि त्याला जाणवतंय त्याच्या मागेही कोणीतरी चालतंय. तो थांबतो. आवाजही थांबतो. तो पुन्हा चालायला लागतो. तो आवाज पुन्हा सुरू होतो. शेवटी तो सगळी हिंमत एकवटून मागे वळून पाहतो, पण तिथे दूर दूरपर्यंत कोणीच नसतं. जंगलाच्या त्या भीतीदायक शांततेतून आता थेट समुद्राच्या गर्जनेकडे. कोकणचा किनारा. रात्रीची वेळ. वादळी वारा सुटलाय. लाटा किनाऱ्यावर आदळतायत आणि एक माणूस तिथे एकटाच उभा आहे. त्याला अचानक असं वाटतंय जणू समुद्र त्याला आत बोलावतोय. एक अनामिक ओढ त्याला पाण्याकडे खिचतीये. पण त्याच क्षणी मनात भीतीची एक लहर येते आणि तो मागे फिरतो. नंतर तो विचार करतो की जर त्याने अजून एक पाऊल पुढे टाकलं असतं तर कदाचित तो कधीच परत आला नसता. भीती काही फक्त जुन्या किल्ल्यांत किंवा जंगलातच नसते बरं का. ती आपल्या आजूबाजूला, अगदी या धावपळीच्या शहरांमध्ये सुद्धा असू शकते. मुंबई, जे शहर कधीच झोपत नाही. लाखो लोक, सततची रहदारी, दिव्यांचा झगमगाट. पण याच शहरात काही रस्ते असे आहेत जे रात्रीच्या अंधारात एक वेगळंच रूप घेतात. एका टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलेला हा अनुभव आहे. रात्री उशिरा त्याला रस्त्याच्या कडेला पांढऱ्या साडीत एक स्त्री दिसते. तो गाडी थांबवतो, पण काही क्षणातच तिथून गायब होते. आणि हे काही एकटं उदाहरण नाही. असेच काहीसे अनाकलनीय अनुभव साताऱ्यातून, नाशिकमधूनही ऐकायला मिळतात.
साताऱ्यात एका गावात आलेल्या नवीन माणसाला कोणीतरी सतत आपल्यावर नजर ठेवून असल्याचा इतका तीव्र भास झाला की तो दुसऱ्याच दिवशी गाव सोडून पळून गेला. तर नाशिकमध्ये एका पडक्या मंदिरात गेलेल्या ग्रुपला विचित्र कुजबूज ऐकू आली. गंमत म्हणजे तिथे कोणीच बोलत नव्हतं. या सगळ्या कथा ऐकल्यानंतर आपण एका महत्वाच्या मुद्द्यावर येऊन पोचतो. तो म्हणजे भीतीचा भूगोल. भीती एक अशी भावना जी डोळ्यांना दिसत नाही, पण ती जाणवते आणि काही ठिकाणी काही विशिष्ट वेळी ती इतरांपेक्षा खूप खूप जास्त जाणवते. आणि मग खरा प्रश्न उभा राहतो की ही ठिकाणं खरंच भुताडकीची आहेत की हा सगळा आपल्याच मनाचा खेळ आहे. विज्ञान आणि श्रद्धा यांच्या सीमारेषेवरचा हा प्रश्न आहे. याचं उत्तर कदाचित प्रत्येकासाठी वेगळं असेल, नाही का? काही जणांना अशा ठिकाणी जायला आवडेल एक आवाहन म्हणून, तर काही जण अशा ठिकाणांपासून 4 हात लांबच राहतील. प्रत्येकाच्या धाडसाची एक वेगळी व्याख्या असते. आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या मनात विचारावा. यापैकी कोणत्या ठिकाणी जाण्याचं धाडस होईल आणि असं कोणतं ठिकाण आहे जिथे कधीच पाऊल ठेवणार नाही? याचं उत्तर प्रत्येकाच्या मनात दडलेलं आहे.